तर कसं असतं ना की जे अबोव 30s असतात किंवा अबोव 40s असतात, त्यांचं एकच इश्यू असतो की त्यांना फिटनेसमध्ये जास्त बॉडी नसते बनवायची, फक्त ॲटलिस्ट जी हेल्थ आहे ती मेंटेन करायची असते आणि त्यांचं जे पुढे आलेलं पोट असतं ते कमी करायचं असतं. तर त्याच्यासाठी काय सोल्युशन आहे का? मी सांगतो ना तुला की त्यांनी ना पोट पुढे आले किंवा फॅट पुढे आले ना, हे नथिंग बट सिडेंटरी लाईफस्टाईल आहे. म्हणजे तुमची यार लाईफस्टाईलच एवढी, तुम्ही आता बघ ना, तुझं काम मोस्टली हे बसून आहे, पण जे डेस्कला बसून आहे आय टीमध्ये कामाला, ते पूर्ण वेळ बसूनच असतात. तर त्यांच्यासाठी ना ज्या कॅलरीज द्या इनटेक करतात आहे ना, त्या कॅलरीजसुद्धा जास्त आहे, परत बसून आहे, म्हणून त्यांचं फॅट पर्सेंटेज वाढत राहतं. मग पोटावर फॅट साचणे आणि गालावर फॅट साचणे असंच चालू होतं. मग त्यांच्यासाठी काय की हळूहळू त्यांनी त्यांच्या डाएटमध्ये इम्प्रूव्हमेंट केले पाहिजे. म्हणजे कॅलरीज थोडं कमी केलं पाहिजे. मग कॅलरीज कशा कमी करणार तुम्ही? पोर्शन कंट्रोल करणे. पोर्शन कंट्रोल म्हणजे कसं आहे की समजा तुम्ही 2 वाटी भात खात असत, बाबा 1 वाटी भाताला आणली,